तेलंगणातून काम आटोपून परतणाऱ्या मजुरांसाठी बुधवारची सकाळ काळ ठरली. मूल तालुक्यातील नांदगाव परिसरात भरधाव पिकअप वाहन अनियंत्रित होऊन पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका पादचाऱ्यासह एका महिला मजुराचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल 15 मजूर जखमी झालेत. या संपूर्ण घटनेचे थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास पिकअप वाहन क्रमांक MH34 BZ 3127 हे तेलंगणामधील धान रोपाईचे काम पूर्ण करून मजुरांना घेऊन परत येत होते. नांदगावजवळ रस्त्याच्या कडेला पायी चालत असलेल्या हरिदास मेटपल्लीवार यांना या भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी जबरदस्त होती की वाहन चालकाचा ताबा सुटला आणि पिकअप रस्त्याच्या कडेला असलेल्या वीज खांबाला धडकून पलटी झाली. या अपघातात वाहनातील डोंगर हळदी येथील रहिवासी महिला मजूर वनिता भिकारू मरसकोल्हे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात पिकअप मधील सुमारे 14 ते 15 मजूर गंभीर जखमी झालेत. सर्व जखमींना तातडीने मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर तिला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेऊन वाहन जप्त केले असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.